कुठपर्यंत चालू आहे? सांगता येईल का काही? काल मेंदूची मेंदू किंवा मेंदूची रचना. बरोबर आहे. चेतासंस्था हा भाग चालू होता आणि चेतासंस्थेमधील मुख्य अवयव मेंदू, मेंदूची रचना, मेंदूचं स्थान, आकारमान अशा विविध गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. त्याचसोबत मेंदूचे मुख्य दोन भाग, उजवा आणि डावा असे दोन गोलार्ध आणि दोन मुख्य भाग म्हणजे लहान मेंदू आणि मोठा मेंदू हे बघितलं होतं. बरोबर आहे. आणि मोठ्या मेंदूमध्ये परत त्याचे विविध वेगवेगळे भाग होते. त्याचे आणखीन 4 प्रकार आपण त्याच्यामध्ये पाहिले होते. टेम्पोरल लोब, फ्रंटल लोब, ऑसिपिटल लोब. बरोबर आहे. असे वेगवेगळे लोब पाहिले होते. त्याच्यातील 2 लोब आपले काल झालेले आहेत. कालच्या तासामध्ये आपण बघितलो आहोत. तर राहिलेले बाकीचे जे 2 लोब आहेत, त्यांचं काय कार्य आहे किंवा तिथं काय कार्य घडून येतं ते आपण बघूया. हं. तिसरा लोब आहे पीरियटल लोब किंवा यालाच मराठीमध्ये आपल्याला पार्श्वपाली असं सुद्धा म्हणायचं आहे. आणि याच क्षेत्राला, या संबंधित क्षेत्राला संवेदी क्षेत्र असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. तर या क्षेत्राचं कार्य काय आहे? तर काय काय घडतं याच्यामध्ये बघूया. तर स्पर्श ज्ञान, गरम, थंड, दाब, टोचणे, लागणे, वेदना किंवा वेदनांचं स्थान. आता ह्या सर्व गोष्टी कशामध्ये आल्या? स्पर्श ज्ञानामध्ये आल्या. बरोबर आहे. हे गरम आहे, हे थंड आहे, हे कळणं, ते सुद्धा तितकंच आपल्याला गरजेचं आहे. अशा प्रकारचा एक प्रकारचा दाब आपल्याला या ठिकाणी पडतोय, ते सुद्धा आपल्याला समजणं गरजेचं आहे. टोचलेलं लक्षात येणं, हे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर वेदनांशी संबंधित हा भाग आहे. बघा, आता जर ह्या भागामध्ये जर हे लक्षात येत नसेल वेदनांचं स्थान, म्हणजे वेदना नेमकं कुठं होत आहेत? कमरेमध्ये होत आहेत, का हातात होत आहेत, का पायात होत आहेत? या ठिकाणाची संबंधित जर विकृती झाली किंवा या भागाला जर इजा झाली, तर आपल्याला नेमकं वेदनांचं स्थान काय आहे, हे लक्षात येत नाही किंवा वेदना तितक्याशा जाणवत नाहीत. बरोबर आहे. आपल्याला नेमकं कमरेमध्ये दुखतंय, का पाठीमध्ये दुखतंय, का डोक्यात दुखतंय, हे सुद्धा कळत नाही. आलं लक्षात? म्हणजे हे किती महत्वाचं आहे बघा. जर समजा आपल्याला नेमकं कुठं दुखतंय हेच कळत नसेल, तर उपचार आपल्याला कसा करता येईल त्यावरती? बरोबर आहे. म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या वेदनांचं स्थान सुद्धा या कळणं, हे सुद्धा या लोबवरती अवलंबून असतं. तसेच प्रकाशासंबंधित ज्ञान, अवकाशीय ज्ञान. अवकाशीय ज्ञान म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूला काय आहे? आपण कुठं बसलो आहोत किंवा आपण कुठेतरी गेलोय. समजा लातूरमध्ये शिवाजी चौकामध्ये आपण गेलोय. तर मग शिवाजी चौकामध्ये काय-काय आहे? इकडं बाजूला काय आहे? वरून उड्डाणपूल आहे, मध्यभागी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बरोबर आहे. आजूबाजूला दुकानं आहेत आणि 4 रस्ते आहेत. चौक आहे मेन. एक गोला इकडे जातो, एक इकडे जातो. म्हणजे हे लक्षात ठेवणं. बरोबर आहे. किंवा आपण आता सध्या कुठं बसलोय? आपण आपल्या रूममध्ये बसलोय. बरोबर आहे. आजूबाजूला भिंती आहेत. बरोबर आहे. म्हणजे अवकाशीय ज्ञान म्हणजे काय? तर आजूबाजूला जे आहे, काय आहे याचं ज्ञान आणि ते ज्ञान लक्षात ठेवणं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जर समजा एक वेळेस तुम्ही शिवाजी चौकामध्ये गेलात, बरोबर आहे. आणि परत दुसऱ्या वेळेस गेलात, की तुमच्या पटकन लक्षात येतं, की बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे असं तुम्ही म्हणता. जर समजा हे तुमच्या लक्षातच नाही राहिलं,
एकदा गेलात आणि जर दुसऱ्यांदा गेलात, तर मग तुमच्या कळेल का हो ते? लक्षातच नाही राहिलं तर. बरोबर आहे. कितीदा जरी तुम्ही त्या चौकामध्ये गेलात, तर तो चौक तुमच्यासाठी कसा असणार आहे? नवीन असणार आहे. बरोबर आहे. मग असं असून चालतं का? नाही. किंवा रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टीसुद्धा जेवण करणं, बसणं, झोपणं किंवा आणखीन कुठल्या क्रिया करणं, या क्रियांचं सुद्धा काय होईल तुम्हाला विस्मरण होईल. बरोबर आहे. ही क्रिया कशी करावी? या क्रियेचं सुद्धा विस्मरण होईल. म्हणजे अवकाशीय ज्ञानाशी संबंधित हा भाग आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे काय? स्वस्थान म्हणजे आताच म्हणल्याप्रमाणे आपण नेमकं कुठं आलोत? बरोबर आहे. जर समजा तुम्ही लातूरमध्ये गेलात आणि तुम्ही कधी असं म्हणसाल का हो, तर मी आता सध्या औशामध्ये आहे असं म्हणसाल का? लातूरमध्ये असताना मी औशात आहे असं म्हणसाल का तुम्ही? नाही म्हणणार. बरोबर आहे. तर काय म्हणसाल? मी सध्या कुठं आहे? लातूरमध्ये आहे आणि या ठिकाणी आहे. म्हणजे स्वतःचं स्थान कळणं म्हणजे लोकेशन, स्वतःचं लोकेशन कळणं, हे सुद्धा कोणावरती अवलंबून असतं? तर या लोगोवरती अवलंबून असतं. किंवा एखाद्या वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुलगा, तर आपण बरेच वेळेस पाहिलेलं असतं बघा, की ही व्यक्ती अशी-अशी व्यक्ती हरवलेली आहे. किंवा वयस्कर व्यक्तींना जर कुठेतरी गेले, की त्यांना परत घराकडे येण्याचा मार्ग सापडत नाही. बरोबर आहे. अशा गोष्टी कशामुळं घडून येत असतील? तर या लोभच्या याच्यामुळं तिथं अशा गोष्टी दिसून येतात किंवा स्वतःचं स्थान त्यांना सांगता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर डावी बाजू आणि उजवी बाजू. बरोबर आहे. तर अ, बघा आता मी जिथं बसलोय किंवा तुम्ही कुठेतरी बसला, तर उजव्या बाजूला हे आहे आणि डाव्या बाजूला हे आहे. ह्या बाजूचं ज्ञान होणं, हे सुद्धा त्या लोगोवरती अवलंबून असतं. एखादी गोष्ट डाव्या बाजूला आहे, हे सांगणं किंवा एखादी गोष्ट उजव्या बाजूला आहे, हे सांगणं सुद्धा या पॅरिटल लोबवरती अवलंबून असतं. त्यासोबत जर समजा या भागामध्ये काही इजा झाली, या भागाला काही विकृती झाली, तर कोणते तिथं विकार किंवा काय दिसून येईल? तर त्या व्यक्तीमध्ये स्थानाबद्दल संभ्रम निर्माण होईल. म्हणजे काय होईल? तर आपण कुठं आहोत, हे त्याला लक्षात येणार नाही. हे त्याला कळणार नाही. असं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता का? एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या भागाला जर मार लागला, हां, हां. तर तसे केसेस होऊ शकतात. होतात, झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे मी कुठं आहे, हेच त्याला कळत नाही. बरोबर आहे. किंवा आपण बरेच पिक्चर वगैरे पाहताना कोणता तरी एक पिक्चर आहे बघा, आमिर खानचा. त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला गजनी, असतो. गजनी, हां, गजनी राइट. हां, गजनी पिक्चरमध्ये. तो बघा, काय असतो अचानकच तो विसरतो, की आपण कुठे आहोत आणि आपण काय आहोत, हे सुद्धा तो विसरतो. तर ह्या पेरिटल लोबचं हे कार्य आहे, की आपण कुठे आहोत हे कळणं आणि पुढच्या लोबमध्ये पाहणार आहोत आपण. आपण काय आहोत, हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. बघा, एखादी व्यक्ती आपण बरेच वेळेस असं पिक्चरमध्ये सुद्धा पाहतो, की एखाद्या व्यक्तीला जोराचा मार लागलेला असतो आणि ती व्यक्ती उठून बसली, की ती म्हणते, की "मी कुठं आहे सध्या? मला काही कळत नाही." बरोबर आहे. म्हणजे विभान हरवणे किंवा या गोष्टी न कळणे, हे सुद्धा याच्या संबंधित घडून येतं. त्यासोबत वेदनांच्या स्थानाबद्दल आपण आताच पाहिलेलं आहे. कोणती वेदना कुठं आहे हे कळणं सुद्धा लक्षात येत नाही. तसेच सेन्सरी कॉर्टेक्स म्हणून एक भाग आहे. तिथंच पेरिएटल लोबला चिटकून असणारा आणि या भागामध्ये कशाच्या संवेदना ग्रहण केल्या जातात? तर जिभेकडून आलेल्या संवेदना इथं ग्रहण केल्या जातात. मग जिभेकडून येणाऱ्या संवेदना काय आहेत? गोड लागणं, तुरट लागणं, कडू लागणं, खारट लागणं, ह्या वेगवेगळ्या ज्या संवेदना आहेत, बरोबर आहे. हे सर्व सेन्सेशन्स हे सेन्सरी कॉर्टेक्समध्ये म्हणजे जिभेकडून आलेल्या संवेदना तिथं ग्रहण केल्या जातात.
त्यासोबत तिसरा लोभ आहे बघा. तिसरा म्हणतो, चौथा आणि हा शेवटचा ऑसिपिटल लोब. याचं स्थान कुठं आहे? मागे, शेवटी. बरोबर आहे. फ्रंटल लोब म्हणजे कपाळामध्ये. बरोबर आहे. आणि ऑसिपिटल लोब म्हणजे मागे, मागच्या बाजूला. छोटा मेंदू आहे त्या ठिकाणी. छोटा मेंदूच्या वर. यालाच मराठीमध्ये पश्चकरोटी पाली असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याचा संबंध काय आहे? तर पाहणे, ह्या ज्या क्रिया आहेत. पाहण्याचं ज्ञान, दृष्टी ज्ञान, रंग ज्ञान, आकार, अंतर ज्ञान. म्हणजे आता हे आकार असणं, रंग असणं ह्या सगळ्या गोष्टी कशावर आल्या? पाहण्यावर अवलंबून आल्या. जर डोळेच बंद असतील, तर लाल आहे का पिवळा आहे हे कळेल का हो? नाही. मग डोळ्याकडून येणाऱ्या संवेदना, बरोबर आहे. डोळ्याकडून येणारी माहिती ही ग्रहण कुठे केली जाते? तर ऑसिपिटल लोबमध्ये ग्रहण केली जाते. म्हणजेच जर समजा इथं काही विकृती असेल, तर आपल्याला हे कलर दिसत नाहीत. ब्लॅक एंड व्हाईट दिसतं सगळंच. लाल पण दिसत नाही किंवा निळा पण दिसत नाही, गुलाबी दिसत नाही. बरोबर आहे. म्हणजेच रंगज्ञानाशी संबंधित हा भाग आहे. तसेच दृष्टिज्ञान म्हणजे आणखीन काय म्हणता येईल, की बाबा हा वरचा काय आहे? पंखा आहे, बाजूचं काय आहे? भिंत आहे. म्हणजे हे सगळं ज्ञान याच्यावरती अवलंबून असतं. आणि आकार ज्ञान, आकार म्हणजे त्रिकोणी आहे का? गोलाकार आहे का? चौकोनी आहे का? लांबट आहे? बरोबर आहे. आणि किती मोठा आकार आहे? मोठा आहे का लहान आहे? हे सर्व याच्यामध्ये आपल्याला कळून येतं. त्यासोबत अंतराचे ज्ञान म्हणजे लांब आहे का जवळ आहे? खोल आहे का उंच आहे? या सर्व गोष्टीसुद्धा याच्यामध्ये घडून येतात. त्यासोबत पुढची आणखीन एक गोष्ट म्हणजे काय? चेहरा ओळखणे. चेहरा ओळखणे. आता समजा एखादी व्यक्ती, आता आपली आई समोर आली, की आपण आईचा चेहरा समोर आला, की आपण तिला आई म्हणतो. बरोबर आहे. बहिणीचा चेहरा समोर आला, की बहीण म्हणतो. परंतु बरेच वेळेस आता असा प्रकार आपण पिक्चरमध्ये वगैरे पाहिलेला असतो बघा. किंवा जी व्यक्ती मृत्यूशेवर म्हणजे किंवा मरणाच्या जवळ गेलेली आहे. आज उद्या मरणावरच्या जवळ अशी आलेली आहे. तर आपण काय म्हणतो हो तिला? की माणसं ओळखत नाही बघा म्हणतो. काय म्हणतो? बरोबर आहे का? हो, माणूस बरोबर ओळखत आहे. नाही असं. म्हणजे काय होतंय? चेहऱ्याची ओळख त्यांना जाणवत नाही. म्हणजे आता असं का घडून येत असेल त्यांच्यामध्ये? तर मेंदूचे जे कार्य आहेत, एक-एक कार्य ते कमी होत आहेत. बघा, मेंदूचा आकार सुद्धा वयामानानुसार कमी होत जातो. स्मरणशक्ती सुद्धा वयामानानुसार कमी होत जाते. आणि मेंदूची विविध कार्य फक्त मेंदूशी संबंधित आपण तिथं म्हणू शकत नाही. तर शरीरातील सर्वच अवयवांचे कार्य वयामानानुसार कसे होतात? कमी होत असतात. त्याचप्रमाणे मग ह्या ऑसिपिटल लोबमध्ये तिथं कमतरता होते किंवा निष्क्रियता होते. त्याच्यामुळं ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला ओळखू शकत नाही. किंवा आणखीन एक गोष्ट आपण पाहतो बघा, एखादी व्यक्ती गाडीवरून ॲक्सिडेंट झालेली असेल, पडलेली असेल, तर बरेच वेळेस आपण पिक्चर्समध्ये वगैरे असं कुठेही ठेवत जाऊ नको, गाड पण ठेवत जा. पाहिलेलं असतं, विसरून गेलेली असते. आलं लक्षात? बघा, बरेच वेळेस असं होतं, की तिच्या त्या पतीला पण ती ओळखत नसते किंवा आई-वडिलांना ओळखत नसते, नात्या-गोत्यांना ओळखत नसते आणि तिचं एक नवीनच आयुष्य चालू होतं. असं आपण बरेच वेळेस पाहिलंय सीरियलमध्ये वगैरे. पाहिलात का? हो. बरोबर आहे. म्हणजे मागच्या आयुष्याशी किंवा माणसं ओळखण्याशी ती नकार देते. बरोबर आहे.
चेहरा ओळखणे म्हणजे किती गरजेचं आहे बघा, चेहरा ओळखणं सुद्धा. बरोबर आहे. आणि त्यासोबत इत्यादी क्रियांवर त्या लोभचं नियंत्रण असतं. मग या लोभला जर इजा झाली किंवा तिच्या संबंधित काही विकृती झाल्या, तर रंगज्ञान न होणं, ठिकाण ओळखू न येणं, आपण कोठे आहोत हे न समजणं किंवा माणसे ओळखू न येणं, चेहरे ओळखू न येणं, इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी घडून येतात. तर अशा प्रकारे एकूण 4 लोकची वेगवेगळी कार्य आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्यासोबत आता हे लोब सर्व 4ही लोब कोण्या भागाचे आहेत हो? तर मोठ्या मेंदूचे आहेत. बरोबर आहे? मोठ्या मेंदूचे हे 4 लोब आहेत. त्यासोबत ही निर्धारित प्रक्रिया काय आहे? आणि ही सुद्धा कशाशी संबंधित आहे? तर त्या मोठ्या मेंदूशी, सेरेब्रमशी संबंधित आहे. म्हणजे काय? निर्धारित प्रक्रिया म्हणजे काय? प्रतिक्रिया म्हणजे काय? तर एकदा शिकलेली गोष्ट पुन्हा येणे. जर समजा तुम्ही लहानपणी 5वी-6वी ला असताना पोहायला शिकलेले असाल, तर आज जरी तुम्ही विहिरीत पडलात, तरी तुम्ही पोहू शकता. बरोबर आहे? मग ही गोष्ट विसरते का हो? विसरत नाही. किंवा तुम्ही 10वी-12वी ला असताना सायकल चालवत होता. सायकल चालवायला तुम्ही शिकलं होतं आणि चालवत पण होता. आणि आज जरी तुमच्या समोर सायकल दिली आणि चालवा म्हणलं, तरी तुम्ही ती व्यवस्थित चालवू शकता. का असं होतं, की परत एकदा शिकावं लागेल? सांगा बरं? नाही, चालवू शकतो. चालवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे ही निर्धारित प्रतिक्रिया आहे आणि ही अशा क्रिया ह्या मोठ्या मेंदूमध्ये त्या लक्षात ठेवल्या जातात. एकदा शिकलेली गोष्ट पुन्हा येणे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. मग अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्या रोजच्या जीवनामध्ये. त्या परत-परत आपल्याला शिकाव्या लागत नाही. हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणखीन दुसरी एक गोष्ट म्हणजे काय? आता मी जर चिंच म्हटलं किंवा कैरी म्हटलं, तर काय होईल हो? लिंबू म्हटलं, तर काय होईल? तर आपल्या आपल्या तोंडामध्ये पाणी येईल. डोळ्यासमोर ती वस्तू उभी राहते कल्पनेमध्ये. हां, कल्पनेमध्ये ही उभी राहते आणि आपल्या तोंडामध्ये काय होतं? पाणी सुटतं. बरोबर आहे. आणि ही प्रतिक्रिया सुद्धा त्या अ, म्हणजे या मोठ्या मेंदूशी निगडीत असते. त्यासोबत मोठा मेंदू मेंदूच्या इतर भागांवर सुद्धा नियंत्रण ठेवतो. म्हणजे मेंदूचे इतर भाग कोणकोणते? लहान मेंदू, मज्जारोज्जू, मस्तिष्क पुच्छ, बरोबर आहे. पोन्स असेल आणि हायपोथॅलॅमस असेल, थॅलॅमस असेल, पिट्युटरी असेल, म्हणजे मेंदूचे इतर भागांवरती सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम हा मोठा मेंदू करत असतो. तर असे वेगवेगळे आपण तिथं कार्य मोठ्या मेंदूचे पाहिलेले आहेत. तर पुढे बघायचं आहे आपल्याला लहान मेंदू. हा कुठं असतो लहान मेंदू? काल आपण पाहिलेला आहे. लहान मेंदू कुठं असतो? डोक्याच्या थोडा मागच्या बाजूला. हां, डोक्याच्या आपलं मान जिथं मागची बाजू जी असते, बरोबर आहे. किंवा हं, त्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकतो वरचा भाग आहे मोठ्या मेंदूचा आणि त्याच्या खालचा लगेचच चिटकून असलेला तो आहे छोट्या मेंदूचा. बरोबर आहे. मग छोट्या मेंदूची रचना कशी आहे? बघूया. तिचा रंग काय आहे? हं. आकाराने बघा, नावाप्रमाणेच आकाराने लहान असल्यामुळं आपण याला लहान मेंदू असं म्हणून ओळखतो आणि याचं दुसरं नाव अनुमस्तिष्क आहे आणि मोठ्या मेंदूचं नाव काय होतं दुसरं? प्रमस्तिष्क. याचं आहे अनुमस्तिष्क
आणि याला इंग्रजीमध्ये सेरिबुलम असं म्हणतात आणि मोठ्या मेंदूला काय म्हणतात? सेरिब्रम असं म्हणतात. बघा नाव लक्षात ठेवायचे. दोन्हीमधला फरक लक्षात ठेवायचा. आणि नावाप्रमाणेच लहान आहे. त्यासोबत मागच्या बाजूस व मोठ्या मेंदूच्या पश्चरकोटी म्हणजे आता पाहिलेला जो लोब आहे मागचा, त्याच्या खाली स्थित असतो. हे झालं ह्या लहान मेंदूचं स्थान. आणि याचे सुद्धा आता जसं मोठ्या मेंदूचे किती भाग होते? मुख्य किती भाग होते? 2. उजवा आणि डावा. आणि हे भाग कशामुळे झालेले होते? एक मध्यभागी रेष होती, एक खाच होती. त्याच्यामुळं 2 भाग झालेले होते. त्याचप्रमाणे अनुमस्तिष्काचे सुद्धा मुख्य 2 भाग होतात. एक उजवा भाग आणि एक डावा भाग. म्हणून परत आता त्याच्यामध्ये काय होतं हो? मोठ्या मेंदूमध्ये खाच होती. परंतु याच्यामध्ये थोडासा प्रकार वेगळा आहे. त्याच्यामुळं याचे परत 3 भाग असं म्हणून सांगितलेले आहेत. कोणकोणते? अनुमस्तिष्काचे अग्रपाली, पश्चपाली आणि प्रघान असे 3 भाग सांगितलेले आहेत. तर एकदा परत इमेजमध्ये आपण बघूया. जर मागच्या बाजूनं अनुमस्तिष्क बघितलं, तर ते कसं दिसेल? बघा याच्यामध्ये आपण पाहू शकतो. आता हे आपण अगोदरची इमेज कशी होती? साइडनं बघितलेली होती, बाजूने. ही कशी आहे? मागच्या बाजूने. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये 3 भाग मला सांगता येतील का बघा? मध्यभागी काय आहे? एक उंचवट्यासारखा रेष असल्यासारखी एक एक भाग आहे. म्हणून 3 भाग झाले. एक उजवा भाग, एक डावा भाग हे 2 मुख्य भाग आणि त्याच्यानंतर उजवा भाग, डावा भाग आणि मध्य भाग असे एकूण किती भाग झाले याचे? लहान मेंदूचे सुद्धा 3 भाग झाले आणि बाह्य आवरण कसं आहे त्या मेंदूचं? तर रेषांसारखं आहे. बरोबर आहे. वलयांकित आहे. पण खाचा नाहीत. बरोबर आहे. मोठ्या मेंदूचं वैशिष्ट्य काय होतं त्याच्यामध्ये? खाचा होत्या. वळ्या-वळ्या होत्या. हं. आणि या मेंदूचा रंग काय आहे? तर बाहेरील बाजूस पिवळट करड्या रंगाचा आहे आणि आतील बाजू ही काय आहे? पांढरट अशी फिकट अशी पांढरट अशी रंगाची याची रचना आहे आणि वरच्या भागावर वळ्या आहेत. हे झालं स्थान, आकार, भाग आणि रंग याच्या संबंधित आपण लहान मेंदू संबंधी पाहिलं. मग लहान मेंदूची कार्य काय आहेत? ते पण आपण पाहूयात लगेच. तर कार्य काय आहेत? ऐच्छिक क्रियांवर नियंत्रण. ऐच्छिक क्रिया म्हणजे काय? आता मी बोलतोय किंवा हात वर उचलणं, हात गोल फिरवणं, बरोबर आहे. अशा वेगवेगळ्या आपल्या मनानुसार चालणाऱ्या क्रिया, बरोबर आहे. तर त्या क्रियांवरती नियंत्रण. तसेच चालणे, धावणे, शरीराचा तोल सांभाळणे या क्रियांवरती नियंत्रण. आता बघा, शरीराचा तोल सांभाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? शरीरातील सर्व स्नायूंचा ताण नियंत्रित ठेवणे. बघा, वयस्कर लोकांमध्ये ह्या मांसपेशी किंवा त्वचा ही कशी असते? ढिल्ली पडलेली असते. बरोबर आहे. असं धरून जर ओढलं, तर ते आपल्या हातामध्ये येतं किंवा असं फाकते ती. बरोबर आहे. पण तरुण वयामध्ये प्रत्येक मांसपेशीमध्ये त्यांचा एक निर्धारित ताण किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, मसल्स टोन असं सुद्धा म्हणू शकतो. तो निश्चित ठेवणं, तो नियंत्रणामध्ये ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि त्याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं? तर लहान मेंदूचं असतं. त्यासोबत मग या मेंदूला जर काही विजा झाली, तर त्याच्या संबंधित मग काय विकार सांगता येईल? तर चालता फिरताना तोल जातो. असं सुद्धा आपण कशामध्ये पाहतो? वयस्कर लोकांमध्ये पाहतो. बरोबर आहे. चालता फिरताना तोल जाणे किंवा एखादं लहान बाळ आहे आणि ते नुकतंच आत्ताच चालायला शिकत आहे.
तर ते कसं चालतं हो? शहाण्या माणसासारखं चालतं का? सांगा कसं चालतं ते? नाही, त्याचे सतत सतत तोल जातात. तोल जातं, पडतं. बरोबर आहे. हं. लहान बाळ काय करतं, पहिल्यांदा एक पाऊल टाकतं किंवा अगोदर ते भिंतीला धरून उभं राहायला शिकतं किंवा काहीतरी गोष्टीला धरून उभं राहायला शिकतं किंवा भिंतीला धरूनच एक पाऊल टाकायला शिकतं आणि त्यानंतर पाऊल टाकायला शिकल्यानंतर सुद्धा सहज कशाला न धरता चालताना सुद्धा ते बरोबर चालत नाही. ते पडतं खाली. पडतं, परत उभा राहतं, परत पडतं, परत उभा राहतं. तसंच एक पाऊल टाकत ते काय करतं, चालायला शिकतं. मग हे जे चालण्याचे जे संबंधित आहे, मग हे का पडतं लहान बाळ? तर त्याच्यामध्ये तोल सांभाळण्याची जी कृती आहे किंवा तोल सांभाळणे हा जो भाग आहे, तो तितका मेंदूमध्ये विकसित झालेला नाही. कारण छोट्या बाळामध्ये मेंदू हा पूर्ण विकसित नाही. म्हणजेच हे कार्य कोणाचं आहे? लहान मेंदूचं आहे. परंतु लहान बाळामध्ये ती पूर्ण विकसित नाही. त्याच्यामुळं ते तोल सांभाळू शकत नाही. आणि जर समजा तर तरुण वयामध्ये किंवा पूर्ण वाढलेल्या व्यक्तीमध्ये जर या भागाला इजा झाली, तर लहान बाळ जसं चालताना करतं, तसंच मोठा व्यक्तीसुद्धा करतो. कारण त्याला तोल सांभाळता येत नाही. चालता येत नाही, बसता येत नाही. बघा लहान बाळाला बसवलं तरी सुद्धा ते बसत नाही, पडतं. त्याला इकडून-इकडून एखादी उशी लावावी लागते, बसवावं लागतं. पुन्हा ते नंतर शिकत जातं. पण मोठ्या व्यक्तीमध्ये या भागाला इजा झाली, तर त्याला बसता सुद्धा येत नाही. म्हणजे तोल सांभाळण्याची कृती तो विसरून जातो. म्हणजे तोल सांभाळणं सुद्धा किती गरजेचं आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर लहान मेंदूच्या नंतर पुढचा भाग बघूयात लगेच. किंवा वयस्कर लोकांमध्ये सुद्धा आपण पाहत असतो बघा. त्यांना वॉकर वगैरे घेऊन चालावं लागतं किंवा भिंतीला धरून चालावं लागतं. का? त्यांचा पाय मागे-पुढे पडतो. तोल सांभाळता येत नाही. तोल जातो. तर हे असं काय होत असेल हो? लहान मुलामध्ये तो भाग विकसित न झाल्यामुळं, पूर्ण विकसित झाल्यामुळं असं होत असेल, म्हणतो आपण. परंतु वयस्कर लोकांमध्ये काय होत असेल असं? सांगा बरं? वयस्क व्यक्ती. सर प्रश्नच ऐकायला आला नाही. आता मी काय म्हटलं, लहान मुलामध्ये तोल सांभाळता येत नाही. बरोबर आहे. का येत नाही? तर त्याचा मेंदू तेवढा पूर्ण विकसित झालेला नाही. म्हणून अशी क्रिया होते. पण वयस्कर व्यक्तींना सुद्धा तोल सांभाळता येत नाही. काही व्यक्ती वाकर घेऊन चालतात, काही व्यक्ती काठी घेऊन चालतात. तोल सांभाळता येत नाही. पडल्यासारखं होतं. काही व्यक्ती भिंतीला धरून चालतात. मग हे असं का होत असेल मोठ्या व्यक्तींमध्ये? सर त्यांचं या भागावरचं नियंत्रण म्हणजे कमकुवत झालेलं असेल. म्हणजे त्या हां, मेंदूचं ते कार्य कमी होत असेल. कमी-कमी होत जाणं हे कार्य बरोबर आहे. छान. लहानमध्ये ते पूर्ण विकसित झालेलं नाही आणि वयस्करामध्ये ते कमजोर होत गेलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघूया. हं. आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. मध्य मेंदू किंवा त्यालाच आपल्याला मिड ब्रेन असं सुद्धा नाव दिलेलं आहे. हा मध्य मेंदू कुठं असतो सांगता येईल? तर जो फोरब्रेनचा भाग आहे किंवा मोठा मेंदू आहे, त्याच्या खाली लगेचच त्याच्या खाली, बरोबर आहे. परंतु अनुमस्तिष्क लहान मेंदू कुठं होता? मोठ्या मेंदूच्या मागे, मागच्या लोबच्या खाली, बरोबर आहे. परंतु हा मध्य मेंदू कुठं असेल? तर मोठ्या मेंदूच्या खाली लगेचच, मागे नाही किंवा पुढे नाही, तर मध्यभागी.
आलं लक्षात? मधल्या बाजूला आणि म्हणजे याचं काय झालं? स्थान झालं ते आणि मग याचं कार्य काय आहे? किंवा एक इमेज आपण बघूया त्याच्यामध्ये मिड ब्रेन कुठं असतं आपल्या लक्षात येईल. हं. पहिलंच नाव आहे बघा त्या इमेजमध्ये वर फिक्कट करडा रंग आहे तो फोरब्रेन म्हणजे मोठा मेंदू आहे. इकडे लालसर भाग असलेला लहान मेंदू आहे आणि मध्ये एक काठी आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला जो मध्यभागाचा जो भाग आहे त्याला मिड ब्रेन असं नाव दिलेलं आहे. मग या मिड सर ती ब्रेनचं पुन्हा काय? एकदा दाखवा ना, इमेज पुन्हा एकदा दाखवा ना. ठीक आहे, 1 मिनिट. हा मध्यभाग जो आहे तो मिड ब्रेनचा आहे. म्हणजे स्थान कुठं आलं त्याचं? मोठ्या मेंदूच्या खाली लगेच. आणि लहान मेंदूचं स्थान कुठं आलं? मोठ्या मेंदूच्या खाली, पण मागच्या बाजूला. आणि मिड ब्रेनचं स्थान कुठं आलं? मोठ्या मेंदूच्या खाली आणि मध्यभागी. पुढे बघूया. हां, मग याचं कार्य काय आहे? तर याचं कार्य आहे, त्याचं मुख्य काम हे अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवणे. आतापर्यंत आपण जे वेगवेगळे भाग बघितले मेंदूचे त्याच्यामध्ये काय बरेच वेळेस हे ऐकलं, की अ, ऐच्छिक क्रियावर नियंत्रण ठेवणे, ऐच्छिक क्रियावर नियंत्रण ठेवणे असं बरेच वेळेस ऐकलं. बरोबर आहे. आता हा भाग मात्र अनैच्छिक क्रियांवरती नियंत्रण ठेवतो. अनैच्छिक क्रिया म्हणजे काय? श्वसन असेल, हृदयाच्या क्रिया असतील, हृदयाचे ठोके असतील, पचन संस्थेचं कार्य असेल, अशा वेगवेगळ्या अनैच्छिक क्रियांवरती नियंत्रण ठेवणे. त्याचसोबत मग आणखीन काय गोष्टी आहेत? तर भावना, वासना, लैंगिक इच्छा, स्वसंरक्षण, आक्रमक, सावधपणा, झोप, जागेपणा इत्यादी गोष्टींवर याचं नियंत्रण असतं. झोप लागणं जितकं गरजेचं आहे, तितकंच जागं होणं पण गरजेचं आहे. बरोबर आहे. जर एखादी व्यक्ती कोमामध्ये ज्यावेळेस जाते, त्यावेळेस काय घडतं? ती जागीच होत नाही. बरोबर आहे. चिरकाल निद्रेमध्ये जाते. असंच असतं का? पाहिलं का कधी कोमामध्ये गेलेला व्यक्ती? हो सर, किंवा पाहिलं. ऐकलंय का असं या व्यक्तीबद्दल? तर ती काय पाहिलं. उगं उगं पडून असते. बरोबर आहे. हालचाल जिवंत असते, पण उठत नाही. काहीही कार्य करत नाही. हात-पाय हलत नाहीत. जेवण नाही, खाणं नाही, पिणं नाही, काय नाही. म्हणजे झोपणं आणि जागे होणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जागं करण्याचं काम या मिड ब्रेनचं आहे. बरोबर आहे. जागीच नाही झालो, तर आपण मग कोमामध्ये गेलो असं आपण तिथं म्हणू शकतो. बरोबर आहे. किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे आक्रमकपणा, सावधपणा. जर समजा आपण रात्रीमध्ये कुठेतरी चाललोय आणि कसातरी आवाज आला, की आपण उगाच सहज साधारणपणे चालत चाललोय. आणि एक विचित्र आवाज आला, तर आपण काय करतो? सावध होतो. बरोबर आहे. आणि आक्रमक सुद्धा होतो. हे सगळं कोणावरती अवलंबून आहे? मिड ब्रेनवरती. आणि आक्रमक होणं हे सुद्धा कधी-कधी गरजेचं आहे. म्हणजे कसं? जर समजा एखादा व्यक्ती आलाय आणि तुम्हाला मारतोय, मग तुम्ही तसंच मार खात बसचाल का हो? का बाबा मला मार, मी थांबतो इथंच असं होतं का? नाही, प्रतिकार करतो आपण. बरोबर आहे. आपण पण काहीतरी प्रतिकार करणार. आपण काहीतरी दगड तर शोधू, काहीतरी पडलेलं शोधू किंवा आपण हातानं तर मारू, पायानं तर मारू. बरोबर आहे. म्हणजे स्वसंरक्षण करणं हे सुद्धा
या मिड ब्रेनवरती अवलंबून आहे किंवा पळून जाणं, हे काहीतरी सुचणं आणि स्वतःचं कशातरी पद्धतीनं संरक्षण करणं, हे कार्य सुद्धा याच्यावरती अवलंबून आहे. तसेच लैंगिक इच्छा असणं, हे सुद्धा त्या व्यक्तीमध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि वासना आणि भावना. आता भावना म्हणजे काय हो? कशाला म्हणता येईल भावना? कोणकोणत्या भावना असतील? सुख तहान असेल. लागणे, भूक लागणे हं. किंवा अं, इतर राग येणं ह्या भावनाच आहे ना सर. तहान, भूक याच्यामध्ये येणार नाही. पण राग येणं मात्र याच्यामध्ये येईल. राग येणं, दुःखी असणं, बरोबर आहे? किंवा सुखाची भावना किंवा दुःखाची भावना, बरोबर आहे? तर अशा वेगवेगळ्या भावना ज्या आहेत, या भावनांवरती नियंत्रण किंवा या भावना ह्या कशामुळं कळतात? तर या मिड ब्रेनमुळं कळत असतात. किंवा बघा एखादी व्यक्ती अशी असते, की बघेल तेव्हा दुःखीच दिसते. हसत नाही, बोलत नाही. त्याच्याच मनामध्ये रममाण असते किंवा इतर लोकांसोबत ती बोलत नाही किंवा चारचौघामध्ये मिसळत नाही. बरोबर आहे. म्हणजे दुःखी भावनेमध्ये ती व्यक्ती आहे. बरोबर आहे. अशा विविध गोष्टी या मिड ब्रेनशी संबंधित असतात. त्यासोबत आता पुढचा एक भाग आहे मज्जासेतू. आता बघा, आता पुढचे जे काही भाग बघायचे आहेत आपल्याला. मज्जासेतू, मस्तिष्क स्तंभ, रज्जू हे तिन्हींचं एकत्रित आपण एक इमेज बघू. मग त्यानंतर आपण पुढचे एक-एक भाग बघूया. तर काय-काय बघायचं आपल्याला? मज्जासेतू म्हणजे पोन्स, मस्तिष्क स्तंभ म्हणजे मेड्युला ऑब्लिगेंटा आणि मज्जारेजू म्हणजे स्पायनल कॉर्ड. असे एकत्रित भाग आपण बघूयात. किंवा अ, मोठा मेंदू, लहान मेंदू आणि मध्य मेंदू बघितला आपण. बरोबर आहे. मग त्याच्या खाली एक काठीसारखा भाग आहे. बरोबर आहे. काठीसारखा भाग असतो किंवा आपण गुढी उभा करतो बघा. अ, कधी पाडव्याला जी गुढी उभा करतो. तर मेंदू सुद्धा तसाच आहे. हा मोठा मेंदू आणि हा कशावरती उभा आहे किंवा हा तांब्या आहे असं समजूयात. तर त्याला एक खालून काठी आहे. आपण गुढी उभा करताना वरचा हात तांब्या म्हणजे मेंदू आणि खालचा म्हणजे ही काठी. बरोबर आहे. आता तो बघूयात आपण भाग कसा आहे. आणि त्या काठीवरती तो मेंदू कसा आहे? उभा आहे. बघा. हा वरचा मोठा मेंदू आहे त्याला आपण तांब्या म्हणूयात. आणि तो उलटा ठेवलेला आहे असं समजूयात. आणि ही पिवळी जी आहे खालून वरपर्यंत आणि ती मध्ये पण गेलेली आहे म्हणजे मध्यभाग, मध्य मेंदू झाला तो. ही काठी जसं की आपण गुढीपाडव्याला उभा करतो तशा प्रकारची काठी. त्या काठीवरती हा मेंदू उभा आहे असं आपण तिथं समजूया. बरोबर आहे. तर आता आपण हा वरचा तांब्या काढला असं समजूयात. हा वरचा मेंदू मोठा काढला. तर मग त्याची रचना कशी दिसेल? किंवा हा मागचा छोटा मेंदू पण काढला. तर त्याची रचना कशी दिसेल बघूयात इमेजमध्ये. फक्त काठीची रचना कशी आहे बघूया. तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं पाहता येईल. आता बघा, याच्यामध्ये काय नाही हो. वरचा मोठा मेंदू नाही. म्हणजे तांब्या आपण वरला काढलेला आहे. आणि मागचा छोटा मेंदू पण नाही. कट केल्यासारखं तिथे दिसतंय बघा. बरोबर आहे. मग आपण ह्या काठीविषयी जर पाहायला गेलं, तर पहिल्यांदा काय आहे त्याच्यामध्ये थॅलॅमस आहे. काठीचा सर्वात वरचा भाग काय आहे? थॅलॅमस. त्याच्यानंतर निळसर, निळ्या रंगाचा जो भाग आहे, त्याला म्हणायचं मिड ब्रेन. मिड ब्रेन म्हणजे आत्ताच आपण पाहिलं बघा मिड ब्रेन विषयी माहिती.
त्याला मधला आपण मेंदू. मधला मेंदू. मध्य मेंदू. स्थान हम्म. कुठं आहे लक्षात बघा, स्थान मध्य मेंदूचं. आणि त्यानंतर आपल्याला एकत्रित 3 पुढं भाग बघायचे. कोणकोणते? पोन्स, मेडुला ऑब्लिगेंडा आणि स्पायनल कॉर्ड. बघा एकाखाली एक आहेत. पहिल्यांदा थॅलमस, त्यानंतर मिड ब्रेन, त्यानंतर पोन्स, त्यानंतर मेडुला, त्यानंतर स्पायनल कॉर्ड. अशा प्रकारची ही काठी आहे. आणि एकत्रित या सर्वांना काय नाव दिलेलं आहे? तर ब्रेन स्टीम. स्टीम म्हणजे काठी, ब्रेन म्हणजे मेंदू. तर या काठीवरती मेंदूवरी ठेवलेला आहे. हे काय झालं आता? या सर्वांची स्थानं झाली. पोन्स कुठं आहे, हे कुठं आहे ते, बरोबर आहे. आता त्यांची हे बघूया लगेच कार्य वगैरे कसं आहे ते बघूया. मिड ब्रेनचं कार्य आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे, निळसर भाग होता बघा. आणि त्या निळसर भागाच्या खाली कोण होतं? पोन्स होता. म्हणजे त्याला काय म्हणायचं आपल्याला? मज्जा सेतू. मराठीमध्ये मज्जा सेतू असं म्हणायचं आहे. आणि याच्या नावामध्येच एक नाव आहे, काय आहे? सेतू. सेतू म्हणजे काय हो? कशाला दोन्हीला म्हणतात? बांधणारा पूल. 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 पुलाला काय म्हणतो आपण? सेतू. म्हणजे आता नदीवरती पूल आहे. तिकडचा एक भाग आणि इकडचा एक भाग. 2 भागांना जोडणारा किंवा जोडण्याचं कार्यकाम कोण करतं? सेतू करतो. तर पोन्स सुद्धा एक सेतूसारखं कार्य करतो. सेतूसारखं कार्य करतो. म्हणजे हा सेतू कोणाकोणाला जोडतोय बघा. पण परत एकदा इमेज बघूया म्हणजे लक्षात येईल. पोन्स लाल भाग. लाल भागाच्या खाली मेडुला किंवा स्पायनल कॉर्ड आहे. हा स्पायनल कॉर्ड परत खाली लांब का आहे? आणि पोन्सावर काय आहे? मेंदू आहे. मेंदू आणि मज्जारज्जू या दोघांच्या कोण मध्यभागी आहे तो. आणि मज्जारज्जू आणि मेंदू या दोघांमधला तो सेतू आहे. म्हणजे या कोणाला जोडण्याचं कार्य करतोय हा? मज्जारज्जूला आणि मेंदूला जोडण्याचं कार्य करतोय. या दोघांमधला तो काय आहे? दुवा आहे, असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचसोबत मग याचे बघूया कसं काय-काय आहे त्याच्यामध्ये परत. तर मेंदूकडे जाणाऱ्या आणि मेंदूकडून येणाऱ्या मज्जातंतूंचे जंक्शन पॉइंट आहे. हे काय आहे? मज्जासेतू काय आहे? तर जे मज्जातंतू जातात मेंदूकडे आणि मेंदूकडून अवयवांकडे, मज्जारज्जूकडे, म्हणजे यांचं जंक्शन पॉइंट आहे ते. जंक्शन पॉइंट कशाला म्हणतात? रेल्वे स्टेशनवर असतं बघा जंक्शन पॉइंट. बरोबर आहे. पाहिले का कधी? हो. अनेक रेल्वे एका स्थानातून जातात. हां. अगदी सेम तसंच. हे जाणारे आणि येणारे मज्जातंतू इथं जंक्शन होतात. जंक्शन पॉइंट आहे हे. बरोबर आहे. एका ठिकाणी येतात. त्यासोबत मग याचं कार्य काय आहे? झोपणे, जागे होणे हे याच्यावरती सुद्धा याचं नियंत्रण असतं. आणि त्यासोबत स्वप्न आणि चेहऱ्यावरील हावभाव इत्यादी गोष्टींवरती सुद्धा याचं नियंत्रण असतं. की चेहऱ्यावरील हावभाव कसे? तर आपण दुःखी असल्यानंतर आपला चेहरा पडलेला दिसतो. आनंदी असल्यानंतर एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाल्यानंतरचे आपल्या चेहऱ्यावरले भाव वेगळेच असतात. आनंदी असतो. बरोबर आहे. राग आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे भाव वेगळेच असतात. बरोबर आहे. म्हणजे हे हावभाव जे आहेत चेहऱ्यावरचे, ते कोणाशी संबंधित आहेत? मेंदूमध्ये कोण्या भागाशी संबंधित आहेत? तर पोन्स या भागाशी संबंधित आहेत. त्यासोबत मग याच्यामध्ये जर कुठली विकृती आली या पोन्समध्ये, तर काय होतं? तर द्विदृष्टी किंवा एकच वस्तू 2 दिसणे. एकच वस्तू 2 दिसणे असा प्रकार सुद्धा याच्यामध्ये दिसतो. त्यासोबत शरीराच्या एका भागामध्ये अशक्तपणा येतो. म्हणजे काय? जसं की लकवा बघा.
लकवा हा प्रकार वेगळा आहे, याच्यामध्ये येत नाही. पण शरीराचा उजवा भाग आणि डावा भाग आपण असे 2 भाग करूयात. तर शरीराच्या एका भागात अशक्तपणा येतो. लकव्यासारखाच प्रकार, पण उजवा भाग काम करत नाही किंवा डावा भाग काम करत नाही. म्हणजे या पोन्समध्ये विकृती आली तर शरीराचा एखादा भाग तिथं काम करत नाही. असे वेगवेगळे विकार तिथं आपल्याला दिसून येतात. त्यासोबत मग पोन्सच्या खाली असणारा भाग काय आहे? मस्तिष्क स्तंभ किंवा मस्तिष्क पुच्छ, त्यालाच काय म्हणायचंय? मेडुला ऑब्लिगेंडा. मग याचं कार्य काय आहे? तर इथे दिले बघा, स्थान दिले पहिल्यांदा मज्जासेतूच्या खालचा भाग हा मस्तिष्क पुच्छ म्हणून ओळखला जातो. आणि कार्य काय आहे? कशावरती याचं नियंत्रण असतं? तर हृदयाची ठोके, श्वसन, खोकणे, शिंकणे अशा अनिच्छिक क्रियांवरती याचं नियंत्रण असतं. आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे काय? हृदयाचे ठोके किती पडावे हे आपल्या मनावर असतं का? नाही. आपण झोपलं तरी हृदयाचं कार्य चालूच असतं. म्हणजे हे सर्व याच्यावरती अवलंबून आहे. किंवा श्वसन, आपण झोपलेले जरी असलो तरी श्वसन चालूच असतं. पचनसंस्था, आपण झोपलेले असलो तरी पचनसंस्था चालूच असते. किंवा आपल्याला हृदयाचे ठोके थांबवायचे असतील तर आपण थांबवू शकतो का? थांबवू शकत नाही. म्हणजे ह्या अनिच्छिक क्रिया आहे. या सर्व अनिच्छिक क्रियांवरती याचं नियंत्रण असतं. आणि या मेडुला ऑब्लिगंडामधून काही चेतातंतू निघालेले असतात आणि ते चेतातंतू हृदय, श्वसन म्हणजे फुफ्फुस या ठिकाणी गेलेले असतात. इमेजमध्ये बघूया आपण, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. बघा, ही वॅगस नर्व नावाची एक नर्व आहे बघा. ही वॅगस नर्व जी आहे ती कुठून निघालेली आहे हो? दिसते का तुम्हाला? ह्या मस्तिष्क पुच्छामधून निघालेली आहे. मेडुला ऑब्लिगेंडामधून निघालेली आहे. आपण याचं नियंत्रण कशावरती असतं म्हणलेलं आहे? श्वसन. मग ह्या निघालेली नर्व श्वसन संस्थेत आलेली आहे का हो? बघा, पसरलेली आहे. बरोबर आहे. किंवा हृदयाकडे गेलेली आहे का? बरोबर आहे. हृदयामध्ये पसरलेली आहे. त्याच्यानंतर यकृताकडे पण गेलेले आहेत. जठर आहे, लहान आतडं, मोठं आतडं. बरोबर आहे. यांच्या सर्वांवरती, या सर्व अवयवावरती नियंत्रण मग कोणाचं असेल हो? वेगस नर्व. हा, पण वॅगस नर्व निघाली कुठून? ती पुच्छातून निघाली, ब्रेनच्या. राईट, बरोबर आहे. त्याच्यामुळं या वेगवेगळ्या अवयवावरती याचं नियंत्रण असतं असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आणि हे नर्व जर समजा याला जर काही इजा झाली, या भागाला जर इजा झाली तर माणसाचा तात्काळ मृत्यू होतो. का होत असेल हो? हृदयावरलं नियंत्रण सुटतं, श्वसनावरलं नियंत्रण सुटतं. बरोबर आहे. हृदयावरलं नियंत्रण सुटलं तर काय होईल? ठोके पडतील का? हृदय त्याचं कार्य करेल का? करणार नाही. म्हणजे हृदयच कार्य करायचं थांबलं तर शरीर चालेल का? चालणार नाही, म्हणजे बंद पडेल. बरोबर आहे. म्हणजेच या भागाला जर इजा झाली तर व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढील भाग बघूयात लगेच. हा, मस्तिष्क पुच्छाच्या नंतरचा जो भाग आहे तो आहे मज्जारज्जू. त्याला म्हणायचं आहे स्पायनल कॉर्ड. मग हा किती मोठा भाग आहे? तर हा मेंदूचा सर्वात शेवटचा भाग असून तो मणक्यात स्थिरावलेला असतो. बरोबर आहे.
आपण अस्थिसंस्था पाहताना बघितलेला आहे बघा. म्हणजे मागून जी जागा असते, तिथून हा मस्तिष्कपुच्छ मेंदूपासून शेवटच्या मणक्यापर्यंत पोहोचलेला असतो. आणि हा भाग 18 ते 20 इंच इतका लांब असतो आणि शेवटच्या मणक्यापर्यंत पोहोचलेला असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? बघूयात एक इमेज मध्ये लक्षात येईल. बघा, ही काठी आपण स्पायनल कॉर्ड या नावापर्यंत ती काठी आपण पाहिलेली होती अगोदर आणि त्याच्या वरचा भाग पाहिलेला होता. परंतु ही काठी जर पूर्ण पाहिली तर ती कुठपर्यंत आलेली आहे? शेवटच्या मणक्यापर्यंत आलेली आहे. फक्त मधला पिवळा रंगाचा मोठा काठीसारखा भाग बघायचा आहे याच्यामध्ये. आलं लक्षात? त्याच्यानंतर ही 2 हाडांच्या मधून एका नर्वची जोडी निघते. ती कशी निघते? बघा, असं आपल्याला पाहता येईल. बघा, हे पिवळी जी टोकं आहेत आणि मुख्य जी नर्व आहे, मुख्य काठी जी आहे ती कुठून गेलेली आहे? मधून. आणि पिवळी जी आहे बघा, हे काय आहेत? वर्टिब्रा, मणके आहेत. वरचा एक मणका, खालचा एक मणका. त्याच्यामधून ही पिवळी शीर तोंड काढलेली आहे बघा. आणि परंतु मुख्य शीर कोणती आहे ती? मधून गेलेली. म्हणजे रचना कशी आहे बघा. एकावर एक मणके आणि मणका कसा असतो म्हणलं आपण? कुलपासारखा. पुढचा भाग गोल, भरीव आणि मागे कुलपासारखा, म्हणजे मधून जागा असते. मधून ती शीर गेलेली असते. मुख्य नर्व. आणि त्याच्यानंतर काय असतं? इकडून थोडी सांध असते आणि इकडून थोडी सांध असते. तर त्या दोन्ही सांधेमधून एक जोडी, एक नर्वची जोडी निघालेली असते. ती कशी असते बघूया. बघा, याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. बघा, एक जोड्या निघालेल्या आहेत बघा. बरोबर आहे. C1 ते L4 L5 पर्यंत हा मस्तिष्क पुच्छाचा भाग आहे. मज्जारज्जूचा भाग आहे. त्याच्यानंतर वरून जर आपण पाहत गेलं तर एक जोड्या निघालेल्या आहेत बघा. C1 च्या जवळ एक जोडी निघालेली आहे. इकडं एक, इकडं एक. C2 च्या जवळ एक जोडी निघालेली आहे. C3 च्या जवळ एक जोडी निघालेली आहे. C4 च्या जवळ एक जोडी निघालेली आहे. म्हणजे एका मणक्यानंतर एक जोडी निघालेली आहे. अशी याची रचना आहे. त्याचसोबत पुढे बघूया आणखीन. अशा किती जोड्या आहेत एकूण? बघा. हां. बघा, प्रत्येक मणक्याच्या मागच्या सांधेतून मज्जातंतूची एक जोडी बाहेर पडते आणि अशा 31 जोड्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? त्या मुख्य मज्जातंतूवरती सुद्धा एक मागे आणि पुढे एक अशी रेष असल्यामुळे त्याचे सुद्धा 2 भाग होतात, उजवा आणि डावा. म्हणजेच एक नर्व उजवीकडून निघते, एक नर्व डावीकडून निघते. बरोबर आहे? म्हणजे दोन्हीकडून, उजवीकडून निघालेली एक आणि डावीकडून निघालेली एक. तर मेंदू व अवयव यांच्यातील हा काय आहे? दुवा आहे. असं का म्हणता येईल मेंदू आणि अवयवातील दुवा आहे? तर ह्या निघालेल्या ज्या नर्व आहेत, त्या कुणाला जोडलेल्या असतात? शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या असतात. म्हणजे कशा स्वरूपामध्ये? बघा, तर याच्यामध्ये पाहता येईल तुम्हाला. इमेज दिसते का ही तुम्हाला? बघा, विविध अवयवांना त्या नर्व जाऊन चिटकलेल्या आहेत. दिसतंय?
म्हणून याला काय म्हणलेलं आहे? अवयवाच्या अवयव आणि मेंदू यांच्यातील दुवा. आलं का लक्षात? समजतंय का? हो सर. हां. म्हणून याला मेंदू व अवयव यांच्यातील दुवा म्हटलेलं आहे. आणि कार्य कसं घडतं? तर अवयवाकडून येणाऱ्या सूचना या प्रथम मज्जारज्जूत येतात. मग त्यानंतर मेंदूकडे पाठवल्या जातात व मेंदूकडून आलेल्या सूचना ह्या सुद्धा प्रथम मज्जारोजीमध्ये येतात व त्यानंतर अवयवाकडे पाठवल्या जातात. म्हणून याला दुवा म्हटलेला आहे. मेंदू आणि अवयवामधील दुवा. त्यासोबत प्रतिक्षिप्त क्रिया, संरक्षणात्मक क्रिया, उदाहरणार्थ पोळणे किंवा ठसका लागणे, सुई टोचणे. म्हणजे पोळल्यास आपण हात पटकन बाजूला घेतो. हे कार्य मेंदू करत नाही, तर मज्जारज्जू करतो. स्पायनल कॉर्ड नावाचा भाग आहे तो करतो. किंवा अन्न खाताना आपण ठसका लागतो. का? तर श्वासनलिकेमध्ये जर अन्नाचा कण गेला चुकून, तर काय होईल? मग श्वासनलिकेमध्ये जर तो कण गेला, तर मध्ये फुफ्फुसामध्ये जाईल, कुठं तर कुठल्यातरी एल्व्हिओलमध्ये जाऊन चिटकून बसेल. बरोबर आहे. मग मध्ये गेला तर तो सडून जाईल. तिथं विकृती होईल. बरोबर आहे. म्हणजे मध्ये न जाऊ देणं याच्यासाठी ठसका लागतो आणि ठसक्याद्वारे तो कण बाहेर निघतो. अशा क्रिया असतील. बरोबर आहे. सुई टोचलं की आपण पटकन हात बाजूला घेतो किंवा एखादी गोष्ट डोळ्याच्या मध्ये जाण्याच्या पूर्वीच डोळ्याच्या पापण्या बंद होतात. आपण एखादं काम करत असेल शेतात वगैरे समजा किंवा झाडाची फांदी आपल्या डोळ्याला लागते. पण मध्ये लागत नाही. बाहेरच लागते. पटकन पापण्या बंद होतात. ह्या अशा क्रियांना प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात. आणि या प्रतिक्षिप्त क्रिया सुद्धा या स्पायनल कॉर्डमुळं या मज्जारज्जूमुळं घडून येत असतात. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. म्हणजे मेंदूचे वेगवेगळे भाग त्या ठिकाणी संपतात. आता दुसरा जो प्रकार आहे, तो अनैच्छिक मज्जासंस्था. सर वेळ आहे का? घेऊ दे काही? सर, बालाजी सर. अनैच्छिक मज्जासंस्था म्हणजे बघा, हृदय, रक्ताभिसरण, पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था अशा विविध संस्था आपल्या शरीरात सतत नियमित आपापले कार्य करत असतात आणि त्यांच्यावर आपले नियंत्रण नसते, कारण त्या स्वैच्छिक असतात. आपल्या इच्छेने चालणाऱ्या नसतात. त्याच्यामुळे यांना स्वायत्त मज्जासंस्था किंवा अनैच्छिक मज्जासंस्था असं म्हटलं जातं. आणि या ज्या क्रिया आहेत, या सर्व क्रिया मोठ्या मेंदूशिवाय घडत असतात. म्हणजे याच्यामध्ये मोठ्या मेंदूचा सहभाग नाही. आणि यांचं कार्य लंबमज्जा याच्यामुळं नियंत्रित होतं किंवा थॅलॅमस, हायपोथॅलॅमस इत्यादीवर सुद्धा हे अवलंबून असतं. अशा आपल्याला इथं अनैच्छिक मज्जासंस्थेबद्दल सांगता येईल. त्याच्यानंतर अनैच्छिक मज्जासंस्थेचे 2 भाग पडतात. 2 प्रकार पडतात. एक आहे अनुकंपी मज्जासंस्था, याला म्हणायचं आहे सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम आणि दुसरी आहे परानुकंपी मज्जासंस्था, याला म्हणायचं आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. आणि हे जे 2 भाग आहेत, आपण सविस्तर उद्याच्या तासामध्ये बघूया. बालाजी सर. हाँ सर.